असा वारकरी संप्रदाय तयार व्हायला पाहिजेत. आपलं तरी विचारूच नका मला, खाताना किती खातो, किती पंक्ती जोडतो काय सांगता येत नाही. म्हणे महाराज टीका करू नका. नाही, ज्ञानेश्वरी ही टीका नाही येत, टीका वाटतं हा सुद्धा मूर्खपणा आहे. कारण खायच्या विषयी सुद्धा ज्ञानोबा लक्ष देतात, किती खाल्लं पाहिजेत. अंगाबळ यावे का क्षुधे ते जावे, जिभेचे पुरवावे मनोरथ, भोजन करता विखिया तिन्ही ते जोने लेखी. तुम्हाला काय वाटलं काय की टीका म्हणून मी काही एवढा सामान्य माणसावर बोलणं इतका लहान नाही आहे, लहान समजत पण नाही. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही अहंकारी वाटता, अहंकार आहेच, हे ज्ञानोबाने शिकवले आपल्याला. साधकांनी अहंकार केलाच पाहिजेत त्याच्या स्वतःच्या साधनेवर, स्वतःच्या सेवेवर. तुम्ही अभ्यास करून बघा. तुम्ही धन्य आम्ही जन्म आलो, कुणाला शाबासकी दिली? तुकोबारायने. हा अहंकार नाही का? आमचं भाग्य आहे, ज्ञानेश्वरीमध्येच ओव आहेत, आम्ही हरीचे भूषा वया लागी, ते अहंकारू वाहत अंगी. अहंकारी चांगुलपणाचा अभिमान पाहिजेच ना. अज्ञानपणाचा काय अहंकार असणार आहेत? खाली मुंडीन पातळ धुंडी, भल्या 10-5 माळा गळ्यात घालतो, गंध लावतो आणि विषयावरून चित्त जातच नाही त्याचं. हे असल्या ढोंगी माणसाने काय परमार्थ करावा? चोख काढून दाखवावी त्याला म्हणतात साधक. ज्ञानोबा म्हणतात अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजेत. जगतोय आपण म्हणून कसं जेवलं पाहिजेत? अंगाबळ यावे का क्षुधे ते जावे. ताजं ताजं मिळाल्यानंतर भूक जाईल नाही. पौष्टिक लाडू बदाम मिळाले पाहिजेत, अंगाबळ नाही. योग साधना करत असताना प्राणायाम करावा लागतो. प्राणायाम केल्याने भूक लागते. हरपती प्राण पोखे, आणि मग तो प्राणवायू आपल्या अग्नीला भडकवतो. तो प्राणवायू शांत होण्याकरता जेवण आहे. हरपती प्राण पोखे, इतुल्या भागा मोटके अशन करी. तेवढंच जेवण करतो तो, तेवढंच जेवण करतो. आणि झोपायच्या बाबतीत तर किती लक्ष ज्ञानोबांचं बघा. मंदिरात गेल्यानंतर आपण दंडवत घालतो, किती अंग आपलं शरीराचं लागतं. ज्ञानोबा म्हणतात झोपताना तेवढंच अंग त्या साधकाचं जमिनीला लागतं. दंडवताचे निप्रसंगे भुई हन अंग लागे. नाही सुंदर होवी ना. दंडवताचे, दंडवत घालताना जेवढं अंग जमिनीवर लागतं अशा पद्धतीने सावधगिरीने झोपतो. आमचे महाराज लोक एका खोलीत झोपतात आणि दुसऱ्या खोलीत उठतात. आमच्या काळात एक महाराज आहे, अजून जिवंत आहे तो. झोपला की आपली वळकुटी बांधायचा, डोक्यावर ठेवायचा, डिगाला प्रदक्षिणाला. त्याला कळतच नसतं की मी झोपेत आहे. संपूर्ण प्रदक्षिणा करून यायचा. रात्री 2 वाजता आम्ही त्याच्या पाठीमागं जाऊन त्याला धरायचो. एवढं वैशिष्ट्य असायचं. काय कळतच नसायचं त्याला की आपण झोपेत आहे किंवा काय. काय काही साधक तर असे व्यवस्थित झोपतात, बरं चक्री झोप, उशी एकाच ठिकाणी, सगळं राऊंड चाललेलं आहे त्याचं. परमार्थाच्या लायकीचे नाहीत हे ज्ञानोबा आपल्याला सुचवतात, ज्ञानेश्वरी आपल्याला सुचवते. तुम्ही अजून त्याच्यात बसत नाहीत परमार्थामध्ये. असं जेवण करतच नाही की झोप आली पाहिजेत. कुलीन घराण्यातली स्त्री ज्याप्रमाणे दुसऱ्यांनी पाहिल्यानंतर स्वतःला समर्पित करत नाहीत, निद्रा आलस्या मोकली अशनतैसे ज्ञानोबा सांगतात. सुंदर स्त्री आहेत, कुलवधू आहेत, कुलीन आहेत, पण परपुरुषांनी इच्छा केल्यानंतर त्याला त्याच्या आहारी जात नाहीत. ज्ञानोबा म्हणतात तसा हा साधक निद्रा आणि आळस याच्या आहारी जात नाही. तो कुलीन साधक. निद्रा आलस्या मोकली अशनतैसे. अशन म्हणजे जेवण, अशा पद्धतीने घेत नाही तो. खूप मोठा प्रसंग आहे, संक्षिप्त सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. एक एक आणि मग काय करतो तो? बाह्य विषयाचा निग्रह करतो, अंतर विषयाचा निग्रह करतो.
ज्ञानोबांनी या रूपकाला योग संग्राम नावाचं रूपक दिलेलं आहे. जे काल 10 मिनिटं कमी केले होते. एकतर हा विषय पूर्ण सांगितला जावा, नाही तर सांगितलंच जाऊ नयेत. याला खूप वेळ लागणारा, तासभर लागणारा विषय असतो. 10 मिनिटामध्ये काल अर्धा ना आज अर्धा म्हटलं असतं तर तुम्हाला जमलं नसतं, संदर्भ लागले नसते. म्हणजे थोडं कमी पडलं तरी चालेल, पण पूर्ण विषय तो डोक्यात एकाच वेळेस बसला पाहिजे. योग संग्राम, युद्ध कशा करता इंद्रिय स्वच्छ करतो, कशा करता झोपत नाही, कशा करता काय करतो, एक एक साधना गोळा करतो. ब्रह्म साम्राज्य जिंकण्यासाठी हा युद्धाची तयारी करतो. आणि हेच अभंग आहेत. रात्रंदिवस आम्हा युद्ध म्हणजे काय, हेच युद्ध आहे. आणि युद्धाला लागणारं सैन्य एक 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 तो गोळा करत जातो. बुद्धीला तयार करतो, वैराग्याला तयार करतो. वैराग्य मिळाल्या म्हणून पुढचं युद्ध आहे बरं का. आणि वैराग्य म्हणजे असं कच्चं वैराग्य नाही, कधी भडकेल असं वैराग्य नाही. ज्ञानोबांनी वैराग्याच्या बाबतीत पृथ्वीवर अशी व्याख्या नाहीत, अशी व्याख्या ज्ञानोबांनी केलेली. वैराग्याधिक जैसे पिकलिया आत्मप्रकाश. जगात शब्द नाहीत मला, जगात वैराग्याधिक म्हणजे विवेक वैराग्य कसे पाहिजेत, आत्मप्रकाशात पिकलेले पाहिजेत. मग त्यांच्यातलं कडू पण जातं, नाही तर ते कच्चच राहतं. कच्चं कधी पिकायचं असेल तर आत्मप्रकाश, आत्मप्रकाशामध्ये वैराग्य विवेक हे पिकलेलं पाहिजे. गोडवा निर्माण होतो त्याच्यामध्ये. आणि मग युद्ध करायला जात असताना हाच ज्ञानोबा म्हणतात खानदानी दोस्त त्याच्याबरोबर असतो. खानदानी दोस्त कोण? वीतरागते सारिखा जोडून ठेविला सखा. कोण दोस्त आहेत? वैराग्य दोस्त आहेत. 3 प्रकारचा योग आहेत, हठयोग, ध्यान योग आणि राजयोग. कुंडलिनी जागृत करून समाधीपर्यंत ज्यांनी जाता येतं त्याला हठयोग म्हणतात. ध्यानातून ब्रह्मप्राप्ती होते त्याला ध्यान योग म्हणतात. आणि गुरुकृपेनं ब्रह्म साक्षात्कार होतो त्याला राजयोग म्हणतात. हे वैशिष्ट्य जीवनामधलं. आणि या तिघांना पिकलेलं वैराग्यच पाहिजे. म्हणून वीत रागते सारिखा जोडोनी ठेविला सखा. आणि हे सगळे युद्धाला कामाला येणारे आत्मनिवेदन आहेत, खड्ग आहेत. हे सगळे पदार्थ जे तुम्ही गेल्या 10-15 दिवसापासून ऐकत आहात, हे सगळे साधन, खूप सुंदर विषय बरं का. हे सगळे साधन तो एकत्रित करतो. तलवार, आत्मध्यान रूपी तलवार, सगळं हे करतो. राजयोग तुरंगी आरूढला, ज्ञानोबा म्हणतात. हा साधक जो विविक्त सेवी आहेत, लघु अशी आहेत, काया वाचा मन शुद्ध केलेलं आहेत, वाणी परिपक्व झालेली आहेत, शरीर परिपक्व झालेलं आहे, सगळ्या बाजूने युक्त असा आत्मध्यान रूपी खड्ग हातात घेऊन मोक्षरूपी विजय स्त्रीला, लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी तैसा संसार रणाआत, संसाराला रण घोषित केले ज्ञानोबाने. रण, युद्धाची भूमी. आपण इतकं बेफिकर जगतो ना, त्याचंच मला विशेष वाटतं. न जीवनाचं स्वतःबद्दल काही वाटतं, न क्षणाचं आपल्या जीवनातलं काही वाटतं, ना आपल्या आपण बुद्धीचं कौतुक करतो. फक्त इतरांपेक्षा आपण सुखी आहोत, इतरांपेक्षा बऱ्यापैकी आपल्याकडे पैसा आहेत. साधक आणि ब्रह्मचारी राहून इतक्या अल्पसंतोषाने तुम्ही जीवन जगता, हे ज्ञानोबाला वाईट वाटतं महाराज. त्याच्यापेक्षा संसार केला असता तर बरं परवडलं असतं. त्यांना हक्काचे सगळे पदार्थ मिळाले असते. इथं सगळ्या दुसऱ्याच्या जगाला आपलं जग म्हणण्याची पाळी येते. नाही ज्ञानोबाला खपत या ठिकाणी. संसार रणात आणि सूर्यासारखा तेजस्वी खड्ग घेऊन निघतो. आता युद्ध म्हटल्यानंतर वैरी पाहिजेच, मारायचं कुणाला? खूप सुंदर श्लोक आहेत. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधंच परिग्रहम. हे परमार्थात आडवे येणारे 6 दोष आहेत. विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. ते आडवा वया आले,
दोष वैरी जे धोपटिले, काय ज्ञानोबांचा शब्द आहेत. मारायला मारायला हरकत नाही काही, बरं का, काही पाहिजे ना तुमच्याकडे, काहीच नाही, काहीच नाही, एकही साधना जीवनामध्ये नाहीत. काय कामावर विजय प्राप्त केलेले, कशाने प्राप्त केला विजय? गप बसून का? कुठलं साधना आहे, कुठलं ज्ञान आहे, कुठलं तत्वज्ञान नाही. आणि एक लक्षात ठेवा, हे जे वैरीत ना, हे मारावेच लागतात. अहिंसा चालतच नाही परमार्थामध्ये. आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले, त्यातला पहिला दोष असेल देह अहंकार. ज्ञानोबाने इतकं गोड वर्णन केलं या देह अहंकाराचं. हा देह अहंकार असा आहे, एकदा मारत नाही तो, एकदा मारून सोडत नाही तो. प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक शरीरामध्ये, प्रत्येक शरीराला मी आहे असं म्हणून तो आपल्याला नाचवणार आहे. मनुष्य शरीरामध्ये मी अमुक एक आहेत, प्राण्याच्या शरीरामध्ये मी अमुक एक आहेत. प्रत्येक योनीमध्ये तो देह अहंकार आपल्याला सोडत नाही. प्रत्येक शरीरात मारतोच तो आपल्याला. देह अहंकार प्रत्येक शरीरामध्ये मारतो, पकडतो आणि मारतो प्रत्येक शरीरामध्ये. एकदा मारलं तर ठीक आहे, पण प्रत्येक ठिकाणी देह अहंकार आहे. ज्ञानोबा म्हणतात त्या देह अहंकाराचा थाराच काढून टाकतो, कुंडलीन जागृत करून शरीरच बदलून टाकतो, आधार संपवून टाकतो त्याचा. आणि ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत बरं का. योग आणि ज्ञान, या दोन गोष्टी बरोबर चालतात. योगालाही तितकीच किंमत आहे, ज्ञानालाही तितकीच किंमत आहे. हा ज्ञानोबांच्या बाबतीत योग ज्ञानी पैसता. एक केवळ योग चालत नाही, केवळ ज्ञान चालत नाही. दोन पाहिजे म्हणजे पाहिजेच.